नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींना. आज मी तुमच्याबरोबर हिरव्या सालीची डाळीविषयी काही फायदे सांगणार आहेत. ते असे: हिरव्या सालीच्या मूगडाळीमध्ये जास्त प्रथिने असतात. स्नायूंच्या विकासासाठी व पेशींच्या वाढीसाठी, सामान्य आरोग्यासाठीही. आणि ही फायबर समृद्ध असल्यामुळे हिरवी मूगडाळ पचायलाही हलकी असते. चला तर मग जाणून घेऊया साहित्य व कृती. रेसिपीला आपण सुरुवात करूया. हिरव्या मुगाच्या डाळीचे धिरडे. साहित्य: 1 वाटी हिरव्या सालीची मुगाची डाळ, त्याच वाटीने माप घेऊन अर्धा वाटी तांदूळ. घरच्या व्यक्तींचा अंदाज घेऊन वाटीचे माप ठरवावे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, बारीक चिरून मिरची आपल्या आवडीनुसार घ्यावी. 4 ते 5 लसूण पाकळ्या सोलून. अर्धा इंच आल्याचा तुकडा, 1 टीस्पून जिरे, 2 मूठभर कोथिंबीर बारीक चिरलेली, 1 छोटा कांदा बारीक चिरून, 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून. कांदा व टोमॅटो आवडत असेल तर चिरून टाका, नाही घातला तरीही चालेल. चवीप्रमाणे मीठ, तेल गरजेनुसार. आता आपण कृती जाणून घेऊया. 1 वाटी हिरव्या सालीची मुगाची डाळ व अर्धा वाटी तांदूळ एकत्रित करून स्वच्छ धुवून काढून त्याच्यात डबल पाणी घालून 2 तास भिजवून ठेवावेत. 2 तासानंतर भिजवून ठेवलेली डाळ व तांदळाचे पाणी निथळून काढावे व मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात 4 ते 5 लसूण पाकळ्या व अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि मूठभर कोथिंबीर, 1 टीस्पून जिरे, चवीप्रमाणे मीठ घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे. पाण्याची आवश्यकता भासली तर थोडे पाणी घालावे. पेस्ट करू नये. डाळ थोडी रसभरीत असावी. डाळ मिक्सरच्या भांड्यातून काढून एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन त्यात बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या व बारीक चिरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेला टोमॅटो व मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे. तवा कुठलाही असू द्या. चांगला गरम झाल्यावर अर्धा कांदा फोकमध्ये किंवा सुरीमध्ये घुसवून कांद्याने तेल तव्यावर फिरवावे. नंतर पळीने डाळीचे मिश्रण घेऊन तव्यावर सोडून गोलाकार धिरडे बनवून घ्यावेत. धिरडे बनवल्यानंतर साईडला चमच्याने ते तेल सोडावे. वरतूनसुद्धा चमच्याने तेल सोडावे. एक बाजू खरपूस भाजून झाल्यावर पलटी करून दुसरी बाजू खरपूस भाजून घ्यावी. धिरडे करताना गॅस मीडियम आचेवर असावा. गॅस मीडियम आचेवर असेल तर सर्व बाजूंनी धिरडे छान व खरपूस भाजून होते. गॅस मंद आचेवर असल्यास मधली बाजू खरपूस भाजून होते व साईडला कच्ची राहते. साईडला कच्ची राहिल्यामुळे आपण धिरड्याला कलथाने उलटसुलट बाजू करून साईडच्या बाजू भाजून घेतो. तसे न करता मीडियम आचेवर गॅस ठेवून धिरडे करावेत. हे धिरडे खाण्यासाठी पौष्टिक पण आहेत व 2 धिरडे खाल्ले तरीही पोट भरते व पचायलाही हलके असतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? घरी नक्की करून बघा. धिरडे चवीला कसे झालेत मला कमेंट्स करून सांगा. मला पण कळेल की माझ्या किती मैत्रिणी आहेत. माझ्या मैत्रिणींचा ग्रुप किती मोठा आहे मलाही समजेल. रेसिपीला लाईक करा व बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. आपल्या मित्र व मैत्रिणींना शेअर करा. तुमची मैत्रीण जान्हविका.
पाकसिद्धी. धन्यवाद.